प्रश्न विचारला, नवीन विषय आहे का? विषय तर रोज नवीन नवीन आहेत, मात्र काही विषय हे खूप वर्षांपासून जसेच्या तसे आहेत. मी गेले काही दिवस कुठे माझी काही प्रतिक्रिया दिलेली नव्हती, कारण गणपती उत्सव होता, त्याच्यानंतर आता आपला दसरा मेळावा होणार. साहजिकच आहे, दसरा मेळाव्यात मला जे बोलायचं ते मी विस्ताराने बोलणारच आहे. आज मात्र मी जरा अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. तो एवढ्यासाठी, सध्या आरोग्य यंत्रणेचे जे काय 3:13 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत, ते बघितल्यानंतर खरोखर संताप येतो. कारण महाराष्ट्रामध्ये जेव्हा जगभरामध्ये कोरोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी मुख्यमंत्री होतो. आज मी मुख्यमंत्री नाही आहे, सरकार महाविकास आघाडीचं नाही आहे. महाराष्ट्र तोच आहे, आरोग्य यंत्रणा तीच आहे. पण ज्या आरोग्य यंत्रणेने एक जग व्यापून टाकलेलं संकट, त्या संकटाचा सामना केला, यशस्वीपणाने केला, त्याच महाराष्ट्राची दुर्दशा हे सरकार बदलल्यानंतर चव्हाट्यावरती आलेली आहे. करोनाच्या काळामध्ये मग मुंबई मॉडेल असेल, महाराष्ट्र असेल, याच यंत्रणेने हेच डॉक्टर होते, डीन होते, परिचारिका त्याच होत्या, वॉर्ड बॉय तेच होते, यांनी जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली. आणि करोनावरती इलाज नसताना सुद्धा जी काही औषधं वापरली जात होती, ती औषधं अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागामध्ये सुद्धा पोचवण्याचं काम या यंत्रणेने केलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित महाराष्ट्र हा पहिला किंवा एकमेव असा प्रदेश आहे, राज्य आहे, की दुर्गम भागात ड्रोननी सुद्धा औषधं पुरवठा केला गेला होता. ड्रोननी सुद्धा औषधं पुरवली होती. मी स्वतः नंदुरबारच्या एका टोकाच्या लसीकरण केंद्राला भेट दिली होती. तिथे सुद्धा लसीकरण झालं होतं. कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता, लसीचा तुटवडा नव्हता, डॉक्टर व्यवस्थित होते. अगदी काही डॉक्टर्स आणि रुग्ण म्हणजे परिचारिका असतील किंवा वॉर्डबॉयसुद्धा, यांचासुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. पण ते कुठेही मागे हटले नाहीत, योद्ध्यासारखे लढले. आणि त्या योद्ध्यांना आज बदनाम केले जाते. गेले काही दिवस ठाण्याचं रुग्णालय असेल, कळव्याचं असेल, छत्रपती संभाजीनगरचं रुग्णालय आहे, नागपूरचं आहे, अगदी नांदेडचं आहे, अजूनही काही ठिकाणच्या बातम्या येतातच आहेत. जबाबदार कोण? आणि मी आज जो म्हटलं की मला संताप एवढ्याच गोष्टीचा आलेला आहे, याच गोष्टीचा आलेला आहे. एक तर जबाबदारी कोणी घेत नाही आहे. ज्या वेळेला हे संकट महाराष्ट्रावरती आल्यानंतर मुख्यमंत्री कुठे आहेत? मी ज्या सरकारला 1 फूल 2 हाफ म्हणतो, ते 1 फूल 2 हाफ कुठे आहेत? त्यातलं 1 फूल आणि 1 हाफ तर दिल्लीत आहेत, दुसरा हाफ कुठे आहेत कल्पना नाही मला. पण इकडे हॉस्पिटलमध्ये बळी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये बसलेले आहेत. नक्षलवाद्यांचा सामना कसा करायचा? जरूर ते एक संकट आहे, पण रुग्णालयामध्ये जेवढे आज बळी गेलेले आहेत, तेवढे काही वर्षांमध्ये नक्षलवाद्यांच्या हमल्यामध्ये बळी गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांचं आणि दुसऱ्या हाफ उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की या ठिकाणी जाऊन तुम्ही नेमकं काय आहे हे कारण शोधलं पाहिजे. नांदेडच्या डीनवरती सर्वोच्च मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. ठीक आहे, जो कोणी गुन्हेगार असेल, जर गुन्हेगार असेल तर जरूर त्याला शिक्षा द्या. पण नेमकं नांदेडच्याच डीनवरती सर्वोच्च मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला गेला? कळव्याच्या रुग्णालयामध्ये सुद्धा बळी गेलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बळी गेलेत, नागपूर सुद्धा त्या नागपूरमध्ये सुद्धा बळी गेलेत. पण हा काही योगायोग आहे का की ज्या डीनला एका मस्तवाल गद्दार खासदाराने संडास साफ करायला लावला? कोणत्या जाती जमातीचा आदिवासी आहेत असं ते म्हणतात. मी कधीच जातपात असं बघितलेलं नाही आहे, सगळ्यांना एका न्यायाने मी वागवलेला आहे. पण संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला, म्हणून धमकवण्यासाठी त्या डीनवरती सर्वोच्च मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला आहे का? औषधांचा तुटवडा हा राज्यभर आहे. या 2-3 बातम्या आहेत की मंत्री म्हणत आहेत की औषधं मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात खडखडाट आहे. ह्या बातम्याच मी बोलतो, मग तुम्हीच तुमच्याच माध्यमातून आलेल्या बातम्या आहेत. मग त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, त्या तुम्हीच छापलेल्या आणि तुम्हीच दिलेल्या बातम्या आहेत. मग हे नेमके मंत्री कोण आहेत? कारण हे खातं हे विभागलं गेलेलं आहे.
आरोग्य खाते विभागले गेले, हॉस्पिटल कोणाकडे आहेत, बाकी काय कोणाकडे आहे. पण मग हे जे मंत्री दावा करतायत ते कोणी असतील? ही एक बाजू ते मांडत असताना दुसरीकडे तो सुद्धा व्हिडिओ फिरतोय, तुमच्याच माध्यमातून आलेला आहे. चंद्रपूरमधली एक महिला सांगते की आम्ही काय करणार, औषधं आणण्यासाठी आम्हाला लिहून दिलं जातं आणि बाहेरून औषधं खरेदी करा असं सांगतायत. मग प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत, महाराष्ट्र सरकार ज्या काही योजना आहेत, महात्मा फुले काय जन आरोग्य योजना आहे, आणखीन काही योजना आहेत, मुख्यमंत्री सहायता निधी आहे, तो मुख्यमंत्री सहायता निधीतून ह्या सगळ्या औषधांचा खर्च केला जाणार आहे का? कारण त्याची सुद्धा एक मला असं वाटतं चौकशी व्हायला पाहिजे की नेमकी ती मदत कोणाला जाते, ती बिलं खरी आहेत का त्याच्यात सुद्धा काही आहे. हा एक संशोधनाचा विषय दुसरा होऊ शकतो. पण आज औषधं कुठे नाहीत. करोनाच्या काळामध्ये कुठेही औषधाचा तुटवडा नव्हता. आज दुसरी कोणतीही साथ नाही आहे. साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. अगदी आरोग्य खात्यातली ज्या काही पोस्टिंग आहेत त्याच्यासाठी सुद्धा रेट कार्ड ठरवलं गेलेलं आहे असं म्हणतात, असं माझं कानावरती येत आहे. अगदी औषधं खरेदी सुद्धा आता दरानुसारच, म्हणजे निविदा प्रक्रिया होणार बंद. मग हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारावरती बोलणार? निविदा प्रक्रियेशिवाय जर का औषध खरेदी करणार असाल तर याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ भ्रष्टाचाराला दार उघडं करून देत आहात. आज सुद्धा जिथे जिथे औषध खरेदी झालेली नाहीत किंवा औषधं पोचलेली नाहीत तिकडे कोणाचे दलाल बसलेत का याची सुद्धा CBI चौकशी झाली पाहिजे. कारण जर मागे तुम्हाला कल्पना आहे, युतीचं सरकार होतं तेव्हा धरण फुटलं तर खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं. असे काही खेकडे त्यांच्या हातामध्ये हा कारभार गेलेला आहे का की जे एक हे जे काही धरण आहे ते फोडून भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतामध्ये वळवत आहेत, असं काही आहे का? हा सगळा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं हे सरकार आज सामनाने सुद्धा अग्रलेख लिहिलेला आहे, यमाचा दरबार यांनी स्थापलेला आहे. हे सरकार हे नंतर आज आता गोरेगावला पहाटे आग लागली, मुख्यमंत्र्यांनी लगेच मृतांना मदत जाहीर केली, ठीक आहे, ती करायलाच पाहिजे. पण नुसतं मृतांच्या नातेवाईकांना मदत देऊन भागतंय का? ज्यांचा जीव जातोय ते जीव काय कोणी परत आणू शकत नाही. यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत. हे सरकार, या सरकारला खोके सरकार म्हणतात. ते कशामुळे म्हणतात तुम्हाला माहिती आहे? त्याच्यासाठी यांच्याकडे खोके आहेत. गुजरातमध्ये जाऊन मजामस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजामस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत. पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत. असंच सरकार, या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने CBI चौकशी झाली पाहिजे. मी निपक्षपातीपणाने एवढ्यासाठी म्हटलं कारण काही जणांवरती जे गुन्हे दाखल केले गेले होते त्यांच्या चौकशीचा फार्स करून त्यांना क्लीन चिट देण्यात आली. हा चौकशीचा फार्स आहे. म्हणजे नुसते विरोधकांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लावायचं आणि स्वतःच्या भ्रष्टाचाराला मोकाट कुरण सोडून त्याच्यावरती चराला द्यायचं, हा काही कारभार नाही आहे. आणि या सरकारबद्दल मी एक फुल दोन हाफ जे म्हटलं त्यातले दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, ते जेव्हा आमच्यामध्ये होते, विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी कोर्टाने या सरकारवरती मारलेले ताशेरे जे होते ते भर सभेत बोलले होते. ते ताशेरे म्हणजे हे सरकार नपुसक आहे. कोर्टाला हे कळलेलं आहे की हे सरकार कसं आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा कळलेलं आहे. पण हे सरकार आता लवकरात लवकर घालवलं पाहिजे, कारण याच्या या भ्रष्ट कारभारामुळे लोकांचे आता बळी जायला लागलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जनतेने सुद्धा आता जागं झालं पाहिजे. मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करतोय की ज्या काही तक्रारी माझ्यापर्यंत पोचत आहेत त्या काही माध्यमातून सुद्धा येत आहेत, काही माझ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून पण येत आहेत. सर्वांना सांगतोय, आपापल्या जिल्ह्यातील आपापल्या तालुक्यातील सरकारी रुग्णालयात जाऊन तिथल्या डीनना आणि डॉक्टर्सना विश्वासात घेऊन, कारण ते गुन्हेगार नाही आहेत, औषधाचा पुरवठा होत नाही हा काही त्यांचा दोष नाही आहे, पण वस्तुस्थिती जी काही आहे, कुठे कुठे हॉस्पिटलमध्ये औषधं किती पोचलेली आहेत, किती तुटवडा कधीपासून आहे. कारण मला आठवत आहे की जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये किती कोणत्या म्हणजे रोज किती साठा आहे, तो साठा आणि पुरवठा हे सगळं कॉम्प्युटराइज होतं. ती पद्धत आज चालू आहे का? नसेल तर ती कोणी बंद केली? आणि जो मंत्री ज्याला कळलं की हाफकिनच्या माध्यमातून औषध खरेदी होते तर त्यांनी विचारलं की कोण आहे हाफकिन?
असे जर का दिव्य ज्ञानी मंत्री त्या खात्याचे कारभार सांभाळणार असतील तर पहिलं त्यांच्या बुद्धीवरती इलाज करायला पाहिजे आणि मग त्यांच्याकडे खातं दिलं गेलं पाहिजे. तर हा जो काही सगळा एक कारभार चाललेला आहे माणुसकीला सोडून चाललेला आहे. म्हणजे सगळे मंत्री पालकमंत्री कोण होणार याच्यासाठी रुसवे फुगवे चाललेले आहेत. मंत्रीपदासाठी मारामाऱ्या चाललेल्या आहेत. औषधं खरेदीसाठी पैसे नाहीत पण परदेशवाऱ्या चाललेल्या आहेत. लोकशाही स्वतः चुरगणासारखी टेबलवर पडलेली असताना आपले ट्रायब्युनल जे आत्ताचे आहेत ते म्हणजे पेशंट टेबलवरती आणि डॉक्टर दौऱ्यावरती अशी त्याची परिस्थिती होती. तर असा हा सगळा उथळ कारभार चालू असताना महाराष्ट्राच्या जनतेने आता या मंत्र्यांना ठिकठिकाणी जाब विचारला पाहिजे. नुसतं डीनवरती ढकलून हे चालणार नाही. कारण आज काही डॉक्टरांनी सुद्धा एक लेख लिहिलेला आहे, मला वाटतं लोकमतमध्येच आलेलं आहे. डॉक्टर मुळके का काहीतरी त्यांचं नाव आहे, डॉक्टर मुळके, बरोबर नाही. त्यांनी तेच म्हटलेलं की सगळे आपण डॉक्टरांच्या माती का मारताय, बरोबर आहे. आणि मी हेही मान्य करतो की आमचं सरकार असताना सुद्धा काही जागा रिक्त होत्याच, पण त्याचा फटका हा आम्ही रुग्णांना पडू दिला नव्हता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की गेल्या 4-5 दिवसात जे काही बळी गेलेत त्याला कारण एक हेही असू शकेल, त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे की जेव्हा सलग सुट्ट्या येतात तेव्हा डॉक्टरांच्या ड्युटी ह्या लावून दिल्या जातात. नाहीतर सगळेच थोडे सुट्टी म्हटल्यानंतर शिथिलता येते. खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा एक सुट्टीचा नाही म्हटलं तरी वातावरण असतं, कारण डॉक्टरसुद्धा माणसं आहेत. पण त्यावेळेला यंत्रणा म्हणून जी काही असते ती यंत्रणा तिथे दिसते, प्रशासने तिथे दिसतं की ह्या सुट्टीच्या दिवसामध्ये थोडंसं ड्युटी अरेंज करून त्यांना ती द्यायचं की जेणेकरून रुग्ण आल्यानंतर किती कोणत्याही आजाराचा असला तरी त्या ह्याचा एक तरी डॉक्टर तिकडे हजर पाहिजे. तर ह्या ड्युटीज लावल्या गेल्या होत्या का? औषधं नसतील तर औषधं कशामुळे नाही आहेत? आणि आता विना निविदा जर का औषध खरेदी होणार असेल तर हे भ्रष्टाचाराला उघड उघड आमंत्रण आहे. आणि मग हे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या पंतप्रधानांना सुद्धा मान्य आहे का? हाच माझा एक प्रश्न आहे. हायकोर्टमध्ये सरकारच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की गावाचे जे रुग्णालय आहेत त्यात पेशंट एकदम सिरियस झाल्यानंतर ऍडमिट होतात म्हणून मृत्यू पडतो. हे आता नवीन काय पद्धत आली का? आतापर्यंत काय अशी रुग्ण येत नव्हते हॉस्पिटलमध्ये? हा म्हणजे अत्यंत नालायकपणा आहे, निर्गुणपणा आहे. पेशंट सिरियस झाल्यावरती आलं तरी तो औषधाविना का जातोय? मग तुमच्याच माध्यमातून जे काही दिसतंय, आज मी म्हटलं ना चंद्रपूर, त्यांना लिहून दिलं जातं, औषधाच्या लिस्ट दिलं जातं, हे औषध बाहेर जाऊन खरेदी करा. मग जर का पेशंट सिरियस असेल तर त्या चिंतेत असलेल्या रुग्णांना तुम्ही बाहेर जाऊन औषधं खरेदी करून आणायला होतं का? तुमच्याकडे औषधं का नाही? पेशंट सिरियस असेल किंवा नसेल पण इलाज करणे तुमचं काम आहे. म्हणून तर तुम्ही सरकारी हॉस्पिटल ती यंत्रणा उभी केलेली आहे. इकडे औषधाचा पुरवठा होतोय की नाही? आणि जर आता पुन्हा सांगतोय विदाऊट टेंडर औषध खरेदी करणार असाल तर मग चौकशी कोणाची चौकशी करणार? राज्य सरकारने जे कारण दिलंय न्यायालयामध्ये आता त्यांचं म्हणणं की मनुष्यबळ कमी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे मृत्यू घडतात. त्यानंतर खडसर म्हणजे उच्च न्यायालय सुद्धा मनुष्यबळ, मी पुन्हा एकदा सांगतो, मनुष्यबळ किंवा काय मी असं म्हणतच नाही की आमच्या वेळेला मनुष्यबळ पूर्ण होतं, आमच्या वेळेला सुद्धा कमी होतंच. पण त्या मनुष्यबळावरतीच आम्ही करोनाचा सामना केला होता. त्याच मनुष्यबळावरती तेच डॉक्टर होते, हीच यंत्रणा होती. पण त्याच्यात रुग्णांची संख्या खूप होती, औषधं म्हणजे इलाज नव्हता. तरी देखील जी काय औषधं वापरली जात होती त्या औषधांचा कुठे आम्ही तुटवडा होऊ दिला नव्हता, ऑक्सिजनचा दिला नव्हता. आता मात्र कसली साथ नसताना भ्रष्टाचाराची साथ आलेली आहे, त्याचे हे बळी आहेत. हाईकोर्टाने सांगितलेलं की जर याच्या पुढे मनुष्यबल की कमी की वजह से या फिर मैन पावर या दवाई की कमी की वजह से कोई भी मौत होती तो हम बर्दाश्त नहीं करेंगे. नांदेड नाही, पण त्याच्यावरती काय होते, मी पूर्ण कोर्टाचा आदर करून बोलतोय की कोर्टाने कुठेतरी यांना धडा शिकवला पाहिजे, एक कुठेतरी कारवाई केली पाहिजे. त्याच्याशिवाय सुधारणार नाही. कारण कोर्टाने ताशेरे मारल्यानंतर यांच्याकडनं वेळ मारून नेली जाते आणि पुन्हा कोण अशी दुर्घटना घडल्यानंतर पुन्हा तेच येणे माझ्या मागल्या ते सुरू होतं. म्हणून मला असं वाटतं की एकदा यांना दणका कोर्टाने दिला पाहिजे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आता लोकशाहीचा जास्त अंत न पाहता निर्णय दिला पाहिजे. जून महिन्यामध्ये मेडिकल कॉलेजेस मधल्या सर्व जवळपास 400 डॉक्टरांच्या घाऊक बदल्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या आणि त्यामुळे भाऊक की भाऊक मोठ्या प्रमाणात नाही म्हणून म्हटलं भाऊक म्हणजे भावना नाही, त्या भाऊकचा अर्थ तुम्हाला कळला असेल. रक्तपडकी बदल्या अशा झाल्या होत्या आणि त्यातले जवळपास
नाही आता सध्या आता जे पोस्टिंग चाललेलं आहे हे मी आरोप करत नाहीये, ही कुजबूज आहे. आताची जी पोस्टिंग आहे त्याचं रेट कार्ड ठरवलं गेलं असं माझ्या कानावर आलं. उद्धवजी, तुम्ही विद्यमान सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर म्हणजे त्यांच्या माध्यमातून जी आरोग्य व्यवस्था सुरू आहे त्यावर चिंता व्यक्त करत आहात, पण विद्यमान सरकार तुमच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रकारांकडे बोट दाखवत आहे. ते जाऊ द्या. असे भ्रष्टाचार असेल, म्हणूनच माझं म्हणणं आहे झालेली मृत्यू असतील, हा तुमचा प्रश्न बालकांचा झालेला मृत्यू असेल विदर्भातल्या एका हॉस्पिटलमध्ये, या गोष्टींकडे तुमचे हा तुमचा प्रश्न त्यांच्या वतीने अगदी योग्य आहे. हा तुम्ही त्यांच्या वतीने विचारलेला प्रश्न मला अगदी योग्य आहे, पण तरी देखील मी अभिमानाने सांगेन की त्यावेळेला करोना काळामध्ये महाराष्ट्र सरकारने केलेलं काम हे सर्वोत्तम आहे म्हणून जागतिक दर्जावरती गौरव त्याचा झाला होता. आणि त्याच काळामध्ये राज्यातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव येत होतं. हे माझं कौतुक नव्हतं, तर या यंत्रणेचं कौतुक होतं. त्याच्यामुळे नुसती बोटं दाखवून चालणार नाहीये. आता जे काय यांचं खोटं सगळं पडलेलं आहे त्याच्यावरती बोला. आज तर कुठेही साथ नाहीये, मनुष्यबळ हेच होतं, डॉक्टर हेच होते. आणि त्यावेळेला तर निविदा प्रक्रियेतनं औषधं खरेदी केली जात होती, हाफकिनच्या माध्यमातून केली जात होती. आता जर आरोग्यमंत्र्याला हाफकिन ही संस्था आहे तर आता कोणतरी दलाल आहे हेच माहिती नसेल तर ते कोणाकडे बोट दाखवणार? मग आरोग्यमंत्री यामध्ये कुठेही चित्रात दिसत नाहीये ना. त्यांनी जाऊन भेट घेतलेली आहे. महाविकास आघाडीमधील जे माजी मंत्री नेते ते जाऊन तिथे भेट देत आहेत, मात्र आरोग्यमंत्री कुठेही या चित्रामध्ये नाही. ते पोस्टरवरती दिसतील तुम्हाला. तेच तर आहे, यांच्या जाहिराती करायला यांच्याकडे पैसे आहेत. या सगळ्या यात्रा सहली करायला, आमदार इकडे तिकडे फिरवायला, खासदारांना फिरवायला पैसे आहेत, मात्र औषधं खरेदी करायला पैसे नाहीत. हे फार संतापजनक आहे. नाही, आता याच्यापूर्वी बघा शेवटी जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही आहे. जालनामध्ये मराठा समाजाचं जे जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं त्याच्यावरती अतिरेक्यांसारखी पोलीस कारवाई झाली, कोणीच जबाबदारी घेतली नाही. वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला, कोणीच जबाबदारी घेतली नाही. बारसूमध्ये तर महिलांना अत्यंत निर्घुणपणाने मारहाण केली, कोणीच जबाबदारी घेतली नाही. आता सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कळव्यामध्ये सुद्धा काही दिवसापूर्वी बळी गेले तरी सुद्धा मुख्यमंत्री तिकडे फिरकले नाहीयेत. आता नागपूरमध्ये बळी गेले, उपमुख्यमंत्री फिरकले नाहीत. म्हणजे हा निर्घुणपणा आहे. म्हणजे एक तर गणपतीच्या दिवसांमध्ये नागपूर बुडालं होतं तरी आपले मुख्यमंत्री बॉलिवूडच्या सिनेतारकांमध्ये फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते. का नागपूरमध्ये ज्यांच्या घरात पाणी घुसलं त्यांच्या घरात गणपती नव्हते का? ते हिंदू नव्हते? म्हणजे जर तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं असेल, गणपती घरी होते म्हणत असाल तर गणपती त्यांच्याही घरी होते ज्यांच्या घरामध्ये नागपूरमध्ये पाणी घुसलं. मग तेव्हा मुख्यमंत्री का नाही गेले? ते आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह सगळ्यांना फिरून बोलून बॉलिवूडच्या ताऱ्यांसोबत फोटो काढण्यात मग नव्हते. आता सुद्धा मुख्यमंत्री का जात नाहीत तिकडे? सर, एकीकडे सरकार म्हणताय की फंड्स डिस्पर्स केले जात आहेत, पण दुसरीकडे 30% 70% जो घोळ आहे प्रोक्युअरमेंट होत नाहीये. हाफकिन म्हणताय आता आमच्या हातात काही नाहीये. कुठेतरी एक नॉन कोऑर्डिनेशन आहे आणि सरकार सिरियस नाहीये असं वाटतंय. नक्कीच माझ्या म्हणण्याचा रोप तोच आहे की महाराष्ट्र आता 1960 सालापासून महाराष्ट्र एक राज्य अस्तित्वात आलं. त्याच्यानंतर गेली इतके वर्ष आपलं कारभार चाललेला आहे, एक यंत्रणा लागलेली आहे. आणि मी पुन्हा सांगतो की करोना काळामध्ये जी यंत्रणा होती तीच यंत्रणा आत्तासुद्धा आहे. मग करोनामध्ये ज्यांनी महाराष्ट्र वाचवला ती यंत्रणा आता नालायक कशी काय होऊ शकते? म्हणजेच यांचं फक्त धुसफूस चाललेली आहे, तुतू मैमय चाललेलं आहे. पालकमंत्री पदावरनं मारामाऱ्या चाललेल्या आहेत, मंत्रिपदावरनं मारामाऱ्या चाललेल्या आहेत, पण जनतेसाठी कोणीच लढत नाहीये. त्याच्यावरती मी नंतर बोलेन आणि दसरा मेळाव्यात मला जे बोलायचं ते मी बोलेन. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन काही माहिती घेणार आहात किंवा पाहणी करणार आहात? काय जाऊन पाहणी करू? हे जर असंच दिसत असेल तर पाहणी तरी काय करायची? गेलेल्या माणसांबद्दल जाऊन सांत्वन तर करायला पाहिजे, हा भाग वेगळा. पण माझं म्हणणं तेच आहे की असं मी कोणीच नाही आहे, मी मुख्यमंत्री नाही आहे. आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला, माझा पक्षही चोरलाय, चिन्हही चोरलंय, पण ज्यांनी चोरलंय ती चोर मंडळी इकडे काय नाही करत? काम त्यांचं आहे, कर्तव्य त्यांचं आहे. आणि हे सुद्धा जर आम्ही करायचं असेल तर मग हे कशाला पाहिजेत? आमचं सरकार पाडलंच कशाला? आम्ही तर करतच होतो काम. मग आता हे जात का नाही? चोर कंपनी जात का नाही तिकडे? मार्च 2023 मध्ये एक बॉडी बनवण्यात आली, पण 6 महिने झाले आहेत, अजूनही मेंबर. आणखी एक गोष्ट मला सांगा, तरुणाच्या काळामध्ये आमच्या सरकारने एक टास्क फोर्स निर्माण केला होता.
आता करोनाची साथ गेल्यानंतर साहजिकच आहे, फक्त एकच आहे, दुर्दैवाने माझं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं, त्याच्यामुळे मला टास्क फोर्सचं तसं काही नीट आभार मानता आले नाहीत, कारण ही सुद्धा तज्ज्ञ लोक होती आहेत. आता तो टास्क फोर्समध्ये रद्द केला गेला आणि नवीन टास्क फोर्स नेमला. त्याच्यामध्ये मला वाटतं लष्कराच्या सुद्धा अधिकारी एक त्या महिला आहेत त्यांना घेतलेले आहे. मग हा टास्क फोर्स करतोय काय? आता या टास्क फोर्सवरती काय जबाबदारी दिलेली आहे? काम काय आहे? का नेमलेला हा टास्क फोर्स? मग तुम्ही जे म्हणता मी जाणार का, ह्या टास्क फोर्सला पाठवा तिकडे. टास्क फोर्सने जावं सगळ्या हॉस्पिटलमध्ये, राज्याचा दौरा करावा आणि विचारपूस करावी औषधं आहेत की नाही. नेमकं तुम्ही आता म्हणताय की रुग्ण सिरियस होऊन तिकडे येत आहेत, तर जनजागृती करा. मला आज त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. मला फक्त महाराष्ट्राच्या आरोग्याबद्दल. उत्तर न देता प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो असं मला वाटतंय का? म्हणजेच त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाहीये ना, त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, फक्त चिखलफेक त्यांची चाललेली आहे, चिखलफेक चाललेली आहे. हायकोर्टात आज सुनावणीच्या वेळी अटॉर्नी जनरलने सांगितलेले की नांदेडमध्ये जी काही घटना झाली आहे त्याच्यासाठी कोणालाच आपण जबाबदार ठरवू शकत नाही. पण म्हणजे काय? म्हणजे काय? मॅनपॉवर बद्दल सांगत नाहीये किंवा हो, पण त्या डीनवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असं मी वाचलं आणि म्हणून तर मी तुम्हाला बोलवलं की जर त्यांच्यावरती त्यांना संडास साफ करायला लावला आणि म्हणून त्या गद्दारावरती जर काय अॅट्रॉसिटी झाली म्हणून यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार असेल तर मग बाकी ठिकाणी का नाही होते? संभाजीनगर वारंवार केवळ दुर्घटना घडत आहेत, त्याच्यावर सरकारकडून काही कारवाई होताना किंवा प्रतिबंधात्मक उपाय होताना दिसत नाही. अशा वेळी काय केलं पाहिजे किंवा शिवसेना काही आक्रमक भूमिका? बघा, शेवटी असं आहे, शिवसेना आक्रमक भूमिका घेणार. आक्रमक भूमिकेचा अर्थ तुम्हाला कळतो, म्हणजे पुन्हा याच डॉक्टरांवरचा ताण वाढणार, असंच त्याचा अर्थ झाला ना की आम्ही आक्रमक झाल्यानंतर काहीतरी घडलं, पुन्हा याच डॉक्टरांवरती ताण वाढणार. तर माझं मत असं आहे की आता शिवसैनिकांना मी एक आवाहन करतोय की प्रत्येकाच्या गावात जिथे जिथे सरकारी हॉस्पिटल असेल तिथे जाऊन या डीनना, डॉक्टर्सना विश्वासात घ्या आणि त्यांना विचारा की तुमच्याकडे औषधं किती आहेत, तुमच्याकडे औषधाचा साठा हा नक्की किती दिवसांनी येतो, कोणती औषधं आहेत, अँटीबायोटिक्स आहेत का. साधारणतः आता सीझनप्रमाणे जे रुग्ण असतात त्या रुग्णांना देणं, काही अँटीबायोटिक्स लागतात, सीझनप्रमाणे आजार बदलत असतात, औषधं लागतात, त्या औषधांचा साठा तुमच्याकडे आहे का? कारण मला आठवते की साधारणतः मार्च एप्रिलच्या सुमारास पुढचा पावसाळा लक्षात घेऊन आदिवासी पाडे असेल किंवा दुर्गम भाग जिकडे अतिवृष्टी असेल होत असेल किंवा दरड कोसळण्याची शक्यता असेल अशा ठिकाणी पाऊस सुरू होण्याच्या आधी काही औषधांचा साठा हा पुरवावा लागतो, म्हणजे धान्य पुरवावं लागतं. या सगळ्या काही यंत्रणा या पुढचे सीझन लक्षात घेऊन आधीपासून त्यांना कामावं लावावं लागतं. उद्धव साहेब मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सक्रिय दिसत नाहीये, त्यांची नाराजी असल्याचं समजतंय. तुमच्यासोबत ते उपमुख्यमंत्री होते, तुमचा अनुभव कसा? सर, याला जोडून आहे की अजित पवार जेव्हा नाराज होतात तेव्हा काही सकारात्मक बदल जे आहेत ते त्यांच्या दृष्टीने घडून येतात असं देखील दिसून आले. माझ्या वेळेला तरी अशी काही त्यांची नाराजी वगैरे तरी मी काही बघितली नव्हती. माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते, उलट ते चांगलं काम करत होते म्हणून जी काही ज्या लोकांच्या पोटात दुखत होते त्यांच्या उरावरती आता अजितदादा बसलेले आहेत. त्याच्यामुळे खरं अजितदादांपेक्षा ज्यांच्या उरावरती बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजे आणि ज्यांनी त्यांना बसवलंय त्यांच्याही ते उरावर बसलेत म्हणून त्यांनी नाराज व्हायला पाहिजे. ज्या कोविड यंत्रणांचं तुम्ही कौतुक करताय त्याच मुंबई महानगरपालिकेच्या अनेक यंत्रणांची वेगवेगळ्या माध्यमाची चौकशी सुरू आहे, अनेकांना समज दिली जात आहे. ज्या कोविडमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलेलं, आता दिनेशनी तोच प्रश्न विचारला होता. हे स्वतः भ्रष्ट लोक आहेत आणि मग आता काय होतं, काही गोष्टी मी दसऱ्याच्या वेळेस बोलणार आहेत की कोणत्या तोंडाने चौकशी करणार, असं कोणती साथ नाही आहे. आणि त्यावेळेला सुद्धा जे कोविड काळातला भ्रष्टाचार म्हणतायत, मग कोविड काळाचा भ्रष्टाचार PM केअर फंडापासूनचा काढा, संपूर्ण देशाचा कारभार त्याची चौकशी करा, माझी तयारी आहे. जर मुंबई महापालिकेत घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला असा यांचा जर का समज असेल तर मग मात्र ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, बीडपूरपासून काश्मीर ते कन्याकुमारी तुमचं आहे ना सर्व काय समान नागरी कायदा, मग समान चौकशी करा. अगदी उत्तर प्रदेश पण त्याच्यात घ्या, गुजरात पण त्याच्यात घ्या. व्हेंटिलेटर कोणाकडनं घेतले होते, ते का बिघडले होते,
या सगळ्याचा तुम्ही पर्दाफाश करा, आमची तयारी आहे. सर, या सरकारकडून वेगवेगळे मेडिकल कॉलेजेस जाहीर केले जात आहेत, पण इकडे डॉक्टरांची भरती होत नाही असा आक्षेप डॉक्टरांनी घेतलाय. जे हॉस्पिटल्स आहेत मुंबईतले त्यांची तिकडे बदली केली जाते आणि त्यामुळे हा ताण वाढतो. तर भरती का केली जात नाही असं तुम्हाला? आता हाच तर मुद्दा आहे ना. आता त्यावेळेला नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की त्यावेळेला जेव्हा मी हा कारभार बघत होतो तेव्हा तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, मी ती जबाबदारी स्वतः घेतली होती एक कुटुंब प्रमुख म्हणून, आणि तुमच्याच माध्यमातून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी मी संवाद साधत होतो. कुठे आपल्याला काही कमतरता आहे ती त्यांना सांगत होतो, काय करावं हे सांगत होतं. तसं विश्वास देणारं आज कोणीच दिसत नाही आहे. नुसतं स्वतःच्या अंगावरचं झुरळ दुसऱ्यावरती झटकायचं हेच काम यांचं चाललेलं आहे. मात्र यांना मिरवण्याचा जो काही एक शौक आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे गणपतीमध्ये मिरवायचं, बॉलिवूडच्या लोकांना बोलवायचं, आणखीन कुठे जाऊन मिरवायचं, हे सगळे जे काही मिरवणं आहे ना, त्या मिरवण्यापैकी काही टक्के जरी पैसा या यंत्रणेवरती वापरला तरी मला असं वाटतं राज्य सुरळीत चालेल. संजय सिंगला अटक झालेली आहे. आज मी काही बोलणार नाही या विषयावर, मी दसऱ्याला बोलेन. मरीज लगातार मर रहे हैं, सरकार कह रही है दवाई कमी, लेकिन जमीन की हकीकत अलग है. सिर्फ नांदेड़ ही नहीं, कुछ दिन पहले मुंबई के नज़दीक थाना, जहाँ से मुख्यमंत्री उनके यहाँ जो हॉस्पिटल है कड़वा, छत्रपति शिवाजी महाराज हॉस्पिटल, फिर राजश्री छत्रपति शाहू महाराज शासकीय वैद्यकीय कोल्हापुर, डॉक्टर शंकरराव चव्हाण हॉस्पिटल नांदेड़, घाटी रुग्णालय छत्रपति संभाजीनगर, मेयो रुग्णालय नागपुर, सभी जगह पर ये दुर्घटना हुई है. और मैं तो यही कहता हूँ, जो भी सिस्टम है, यंत्रणा, वो वही है जिसने कोरोना के समय में काम किया था, अच्छा काम किया था, और उसके नतीजे आप सबको पता है. उस वक्त मैं चीफ मिनिस्टर था और कई बार देश में एक अच्छा मुख्यमंत्री, उसमें मेरा नाम आया था. वो गौरव मेरा नहीं था, इन लोगों का था. यही डॉक्टर्स है, यही नर्सेस है, यही सब वार्ड बॉयज़ है. उस वक्त कोरोना के लिए कोई इलाज नहीं था, लेकिन जो भी दवाइयाँ यूज़ कर रहे थे उनकी कभी भी हमने कमी नहीं होने दी थी. आज अचानक ऐसे क्या हो गया, कौन सी ऐसी बीमारी है, कौन सी ऐसी महामारी आई है कि लगातार लोग मर रहे हैं और कोई कुछ नहीं बोल रहा है, कोई कुछ नहीं बोल रहा है. किसकी जिम्मेदारी है? कहाँ है हेल्थ मिनिस्टर? कहाँ है? दो हेल्थ मिनिस्टर है, एक चीफ मिनिस्टर और दो, जिससे मैं एक फुल दो हाफ कहता हूँ. कहाँ गए वो लोग? मुख्यमंत्री भी नहीं है, दोनों उप मुख्यमंत्री नहीं है. मुझे जानकारी मिली कि मुख्यमंत्री और फडणवीस साहब तो दिल्ली में बैठे हैं, वहाँ नक्सल के बारे में, उनके बारे में कुछ मीटिंग चल रही है. ठीक है, मैं मानता हूँ वो भी विषय महत्वपूर्ण है, लेकिन जितने सारे लोग मर गए, दुर्भाग्य की बात है, नक्सलियों के हमलों से ज़्यादा लोग सरकार के अस्पताल में मर रहे हैं, तो प्राथमिकता किससे देनी चाहिए? डॉक्टर को बलि का बकरा बनाया है. डॉक्टर, हाँ वही मैं बोलता हूँ ना. तो प्राथमिकता किसे मिलनी चाहिए? मुख्यमंत्री वहाँ जाने चाहिए, उप मुख्यमंत्री वहाँ जाने चाहिए. नागपुर में होने के बावजूद जहाँ से देवेंद्र फडणवीस जी आते हैं, उनके लिए मैंने एक शब्द का इस्तेमाल किया था, तो बहुत ही मिर्ची लगी थी उनको. लेकिन आज वो क्या कहेंगे अपने आप को? नागपुर में हादसा होने के बाद भी देवेंद्र फडणवीस वहाँ नहीं जा रहे हैं. अजित पवार साहब तो पता नहीं उनकी नाराज़गी दूर हुई या नहीं हुई. और दूसरे हमारे जो मुख्यमंत्री, जिससे इलीगल बेकायदा सरकार चलवणारे मुख्यमंत्री हैं, उनकी तो कोई जिम्मेदारी नहीं है. और सबसे दुख से भी ज़्यादा मैं कहता हूँ कि गुस्से की बात यह है कि नांदेड़ की जो डीन है, उनको एक हमारे गद्दार सांसद है, उन्होंने शौचालय संडास साफ करायला लावलेला, और उसके लिए उनके ऊपर एट्रोसिटी की केस हो गई. और उसका नतीजा ये हुआ कि उनके ऊपर केस दाखिल कर दी गई, सदोष मनुष्यवधाचा गुना. अगर उनका गुना है तो कड़वा में किसका गुना है, नागपुर में किसका है, छत्रपति संभाजीनगर में किसका है? जहाँ भी ऐसे सारे मृत्यु हो रहे हैं, वहाँ कौन गुनहगार है? असलियत तो यही है कि खुलेआम भ्रष्टाचार चल रहा है. अब तो जो न्यूज़ आई है, विदाउट टेंडर वो दवाइयाँ खरीदने जा रहे हैं. मंत्री तो कहते हैं कि हर जगह अभी दवाइयाँ हैं, दवाइयों की कमी नहीं है, लेकिन सच्चाई यही है जिसकी असलियत जो है आपके माध्यम से सब पूरी दुनिया देख रही है. चंद्रपुर हो या कहीं भी हो,
कोई पेशेंट जाता है तो उनको वहाँ दवाइयाँ नहीं मिलती, उनको प्रिस्क्रिप्शन दिया जाता है और बाहर से जाकर खरीद करके लाओ। तो बोलते फिर जो कुठली आपली ती महात्मा फुले जन आरोग्य योजना है और प्रधानमंत्रियों की, फिर वो योजना गई कहाँ? तो ये सारा मामला देखने के बाद इनके पास कोई संवेदना नहीं रही है और इनको कोई भी सरकार चलाने का अधिकार नहीं है। सारे लोगों ने, एक तो मैं कहता हूँ सरकार ने इस्तीफा देना चाहिए, अगर नहीं तो दोनों जो आरोग्य मंत्री उन्होंने इस्तीफा देना चाहिए। हाईकोर्ट का फटकार और ये जो सब कुछ हुआ है तो उसकी सीबीआई जांच होनी चाहिए। हाईकोर्ट का फटकार है, आपको लगता है कुछ बदलाव आया? क्योंकि कोर्ट में उनकी कोर्ट ने फैसला देना चाहिए। कोर्ट तो हमेशा उनको फटके देती रहती है, फटक्यावरती फटका सरकार देते, कोर्ट देते, पण सरकार एवढं निगरगट्ट झालेलं आहे, उनको कुछ पडी नाही है उनको। उद्धवजी, एक राजकीय विषय होता की पहाटेच्या शपथविधीचं कवित्व अजूनही सुरू आहे। रोज नवे धक्कादायक खुलासे होत असतात। फडणवीसांनी आता नवा घटस्फोट केलाय की राष्ट्रपती मला या सगळ्या विषयावरती मी दोन्ही बाजूला पवार डील करतो। मी या विषयावरती दसऱ्याच्या मेळाव्यात जरूर बोलेन, पण आजचा विषय जो आहे तो फार गंभीर आहे, कारण हे राजकीय विषय आहेत, पण मी राजकारण करताना माणुसकी कधी सोडणार नाही। त्याच्यामुळे माझ्या राज्यातली माणसं जर औषधाशिवाय तडपडून मरत असतील तर मी त्याच्यात राजकारण करू इच्छित नाही, पण ह्याच्यात जे खरे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे। आणि मंत्री असोत किंवा कोणी असो, त्यांचं जे काही दुर्लक्ष आहे, एक तर त्यांना त्याच्यात ज्ञान आहे की नाही हा एक महत्त्वाचा विषय आहे। आणि म्हणून मी म्हटलं की सरकारच्या एवढ्या ज्या योजना आहेत त्या योजना गेल्या कुठे? मग हा जो काय खर्च जनतेला करायला लावतात तो खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून होणार आहे का? महात्मा फुले जन आरोग्य सेवेतनं होणार आहे का? प्रधानमंत्री काय योजना असेल त्याच्यातनं होणार आहे का? PM केअर फंडातून होणार आहे का? कोणाला प्रश्न विचारायचे कोणी? कारण प्रश्न ज्यांनी विचारला त्यांच्या मागे तुम्ही चौकशीचा शुल्क कष्ट लावता। जर ह्यांचा भ्रष्टाचार दाखवला तर ही उलटी बोटं दाखवतात, जिथे भ्रष्टाचारच नाही आहे तिकडे बोटं दाखवून हे सुटू शकत नाही। कारण शेवटी कोणी किती काही म्हटलं तरी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव या सरकारचा ही जनता घेते आहे। ही जनता यांना न्यायालयाचे फटकारे बाजूला, पण ही जनताच यांना निवडणुकीत फटका दिल्याशिवाय राहणार नाही।